तर नमस्कार मंडळी, आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि तुम्ही सांगत असेल खूप दिवसांनी, आणि खरंच खूप दिवसांनी व्हिडिओ चालू करते आहे, कारण काहीच नव्हतं. आणि प्लस मी मुंबईला गेलेली, मुंबईवरून घरी आली, त्याच्यानंतर बिमार होती मी खूप 10-15 दिवस. सो मी व्हिडिओ नाही करू शकले. आणि आज मी व्हिडिओ करते कारण आता मी एक मस्त रेसिपी करते. रेसिपी म्हणजे ड्रिंक आहे. सो ती तुम्हाला दाखवते. आणि तुम्हाला माहिती आहे जामून त्याची सीझन चालू आहे. तर मंदारने काल ना भरपूर जांबू आणले. जांभळा काय बोलतात ते तुम्ही सांगा कमेंटमध्ये. तर ते भरपूर आणले आहेत, भरपूर म्हणजे थोडेसे आणले आहेत. तर एवढे काय करू म्हणून म्हटलं जामून शॉट्स बनवते. आमच्या तिथे ना गुजरातला खूप बनवतात जामून शॉट्स. फ्रीझरमध्ये फ्रीज करून ठेवतात, जेव्हा हवं तेव्हा पितात. सो ते मी बनवते. तर मग तुम्हाला दाखवते. आणि मी आली आहे कुठे बघा, आमच्या कोंबडीने मस्त छोटे छोटे पिल्लू दिले आहेत. 8 पिल्लू दिले आहे, 4 ब्लॅक आणि 4 येलो. दाखवते. शिशी घाण करून ठेवली आहे बघा, किती छोटे छोटे पिल्लू आहेत ते. अजून आम्ही सोडत नाही, कारण की आमचा बोका पण आहे आणि आम्ही नवीन कुत्तू पण घेतला आहे, कुत्रा. सो अजूनही खूप लहान आहेत, तर ह्यांना पकडू शकतात, बाहेरचा कुत्रा पण पकडू शकतो. म्हणून आम्ही ह्यांना सोडेल ना, जोपर्यंत मोठे होईल नाही तोपर्यंत. मोठे झाले की सोडणार. मारू नको. किती क्यूट आहे ना, किती छोटे छोटे. आणि यांच्यामुळे साफ करायला पण होत नाही, तर मी पाण्याने धुते. आणि आज पाऊस आला आहे सकाळीच. तर हे बघा सगळं ओलं ओलं झालं. तुमच्याकडे पण पाऊस आला का, तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि आज भरपूर पाऊस लागला, म्हणजे 15-20 मिनटं. एप्रिलमध्ये पाऊस लागतो का? इथे तर कधी पण लागतो ना पाऊस. मी कुकू दाखवते तुम्हाला. टायसूची जागा कोण घेऊ नाही शकत, आणि टायसू होता. बट आम्ही एक मस्त छोटूसा कुट्टू आणला आहे बंटीनी. दाखवते. ये अली, तू कुठे गेला बाबू? छोटा बाबू कुठे गेला तू? आम्ही ह्याचे नाव काय ठेवू तुम्ही सांगा कमेंटमध्ये, कारण सगळे ना वेगवेगळ्या नावाने. श्री म्हणतो बगीरा, परत मंदार म्हणतो काय बाबू ओरिओ. हां, मंदार ओरिओ म्हणतो, श्री बगीरा म्हणतो. अरे मामी आहे ती भैरव म्हणते. आणि मी तर कल्लूच म्हणते. कल्लू ये म्हटल्यावर तो ऐकतो आणि धावत येतो. तर तुम्ही सांगायचं नाव काय ठेवायचं. कसा दिसतो तो छोटा बाबू? चला मंडळींनो, तुम्हाला मी हे सगळं दाखवते. जामून शॉर्ट्सचं दाखवते. तर मंडळींनो हे बघा, एवढे आणले. मी परातीत धुवून ठेवले जामून. खाते पण मी, पण एवढे संपेल ते संपणार नाही, म्हणून म्हटलं फ्रोझन करून ठेवते. चला. तर हे बघा जामून असे ना, ते बी काढून घ्यायची आणि मिक्सरला लावायचे. तर मी आता ते करते. आणि ही बी असे बी थोडेसेच करणार आणि थोडे खाणार, एवढे सगळे नाही करणार. एक तर आमच्याकडे लाईट जाते, दर सोमवारी जाते. परत आता पाऊस येणार तर लाईट जाणार, मग ते फ्रोझन खराब पण होऊ शकते ना. आणि हे असं फ्रोझन 3-4 किंवा 6 महिने राहू शकते. तर मंडळींनो, मी हे ना आता सगळं असं करून घेते, मग तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते. बी आणि बी काढून घेते आणि हे असं काढून घेते. तर हे बघा, थोडेसे मी असं सोलून घेतले आहे एवढे. आता ह्याच्यात काय टाकायचं ते मी सांगते. ह्याच्यात मीठ टाकायचं, साखर टाकायची आणि लिंबू टाकायचं आणि वाटून घ्यायचं. वाटून ग्राइंड करून घ्यायचं. दाखवते.
पिंक सॉल्ट पण टाकायचं, पण पिंक नाही आहे तर मी थोडंसं मीठ टाकते. थोडीशी साखर 2 चमचे, तुम्हाला ते अंदाज तुम्ही तुमच्या रीतीने टाका. बस टाकते. आणि लिंबू एक पिळायचं. हे थोडं सुकलं आहे म्हणून. काय होतं माऊ? अर्थच पिळते कारण की रस होत नाही. आणि आता हे मी ॲड करून घेते. चला, तर हे बघा असं मी मस्त प्यूर, हे बघा असं जाड वाटलं असं जोना ठीक. कारण मी ह्याच्यात तुम्ही बघितलं अजिबात पाणी नाही टाकलं आहे. पाणी नाही टाकायचं. साखर, मीठ आणि एक लिंबू किंवा अर्धा लिंबू तुमच्या मापाप्रमाणे ते सगळं ग्राइंड करून घ्यायचं. पाणी बिलकुल नाही टाकायचं. असं जाड करून एक प्लास्टिकचा किंवा तुमच्याकडे काचेचा पण बाऊल असेल ना त्याच्यात ठेवून मग फ्रोझन करायला ठेवा. आता मी हे ना प्लास्टिकमध्ये, माझ्याकडे हात आहे म्हणजे मोठे मोठे आहे, छोटामध्ये हात आहे त्याच्यात येणार. हे असं काढून घेते. मी थोडं टेस्ट करून पण बघितलं, बरोबर झालं. आता ह्याला ना तुम्हाला 3 तास तरी फ्रोझन करायचं, 3-4 तास. मग त्याच्यानंतर म्हणजे आता दुपार आहे, दुपारचे 1 वाजले आहे, तर मी आता फ्रीजमध्ये ठेवते आणि नंतर संध्याकाळी 4-5 वाजता मस्त शॉर्ट्स करून देणार बंटीला. 3 तास फ्रोझन करून मग ह्याला यूज करा आणि मग तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवा. हे बघा असं थिक झालं आहे. आता मी ह्याला ना बंद करून फ्रीझरमध्ये ठेवते. फ्रीझरमध्ये जगा नाही आहे, बॉटल काढते मी आधी. आणि कसं आहे ना, आमच्या फ्रीझरला असा डोर नाही आहे ना, तर जास्त हे नाही होत. म्हणजे आता मी ह्याला ठेवते आणि नंतर संध्याकाळी मस्त मी बनवणार. तर हे बघा असं आता फ्रीझरमधून काढून घेतलं आहे. आता हे मिक्सरला वाटते नाही लावते. हे बघा मी थोडं काढलं होतं. असं मिक्सरला थोडंसं पाणी टाकायचं. बस हे बघा असं ग्राइंड करून घ्यायचं. आता मी ना थोडंसं मीठ आणि लाल तिखट एक ग्लासला लावायला. माझ्याकडे असे छोटे छोटे ग्लास पण आहे, त्याला आता ना असे लिंबू लावते. फ्रीजमध्ये ठेवलं ना म्हणून ते थोडं कडक. असं किनारीला लिंबू लावायचं आणि हे मी मीठ आणि मसाला घेतलेला ना तो लावते. बघा असं. आणि फॉर्च्युनेटली हे माझ्याकडे ग्लास होता म्हणून बरं झालं.
आणि हे आपण आता टाकायचं. हा थांब 1 मिनिट. हे असं थांब ना, तुला माहित नाही पडत काय. तुझ्यासाठीच बनवते ना पागल, बुमो पाडतोय. पण ऐकलं नाही काय करते. काय अर्धा झालं असं तसं झाड. तू बी पिल्ला आहे ना, मी आता चांगली झाड तयार केलं. जामुन शॉर्ट्स पिऊन बघ. आपण तिथे पिलेलं माहिती आहे कुठे. पण त्याच्यापेक्षा हे भारी लागतंय. का सांग? का? ओरिजिनल आहे. आणि त्याला ओरिजिनल असते. ते तर बनवतात ना पण तो मसाल्याचा ढसका लागला. मला पण लागलेलं. मी आणि दिव्यान पिलेलं. तुला बनवून देऊ? तू हाच सांगतोय पण त्याचा थोबडा बघ. काय झालं? त्याला टेन्शन आहे मॅचीचं. कपडे घालून काढून लावले. चांगला आहे. चला सक्सेसफुली झालं.